महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचा जिल्हा म्हणजे रत्नागिरी. याच रत्नागिरीच्या मुख्य शहरापासून साधारण 35 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक टुमदार गाव म्हणजे धामणसे. प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र गणपतीपुळ्याच्या अलीकडे स्वतःची एक वेगळी नैसर्गिक ओळख टिकवून बसलेलं हे गाव. गावातील जोड रस्त्या शेजारीच शिक्षण संस्कृती जोपासणारी माध्यमिक विद्यालय धामणसेची शैक्षणिक इमारत. याच गावचं नैसर्गिक लेणं समृद्धी व निखळ प्रवाहित असणारी सोमगंगा नदी, म्हणजेच इथल्या मानवी व प्राकृतिक संस्कृतीचा आरसाच जणू. सुजलाम सुफलामचा नैसर्गिक अलंकार घेऊन वाहणाऱ्या सोमगंगेपासून काही मिनिटांच्या अंतरावरच बौद्धवाडी वसलेली दिसते. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. इथल्या बंधू भगिनींनी एकत्र येण्यासाठी स्वतःच्या श्रमातून व प्रामाणिक प्रयत्नातून हे बुद्धविहार म्हणजे एक श्रद्धास्थान याची 1978 साली स्थापना केली. या विहाराचं सगळ्यात वेगळं वैशिष्ट्य म्हणजे विहारातील बुद्धमूर्ती संगमरवरी होती आणि त्या काळातील याच तालुक्यातील हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच विहारांमध्ये संगमरवरी बुद्धमूर्तीची स्थापना झालेली होती. शेती, गवंडीकाम, बुरुडकाम असे उदरनिर्वाहाचे मुख्य व्यवसाय असणारी ही माणसं तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित असलेली ही माणसं. याच जनतेने पुढे यथावकाश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय बौद्ध महासभेअंतर्गत एका धार्मिक वैचारिक संघटनेचा पाया घट्ट केला. या संघटनेचा पाया रचण्यासाठी इथल्या प्रत्येक मनामनात आपुलकीचं बीज पेरून त्यांच्या वैचारिक मशागती करून भारतीय बौद्ध महासभा गावशाखा धामणसेचं रोपटं लावलं व ते बहरूही लागलं. इथे नांदू लागलेल्या बंधुत्वाच्या नांदीचे सूर छेडणाऱ्या या पायाभूत पिढीला आपणा सर्वांचा सविनय जय भीम. या संघटनेचा मूलभूत पाया रचताना आपल्यातील आपलेच वडीलधारे सहकारी निसर्ग नियमानुसार आपल्यातून निघून गेलेले आहेत. कालवश झालेल्या या बांधवांचे योगदान संघटनेच्या प्रारंभीच्या काळात अमूल्यच आहे. अशा वडीलधाऱ्यांचं पुण्यस्मरण होणं जेवढं आद्य कर्तव्य तेवढंच ते क्रमप्राप्त आहे. कालकथित राघोरामा जाधव, बाळूरामा जाधव, नारायण गणू जाधव, सखाराम बाबी जाधव, कानासोना जाधव, विठ्ठल येळू जाधव, जनार्दन लक्ष्मण जाधव, महादेव येळू जाधव, बाबाजी येळू जाधव, जानूरामा जाधव, तुकाराम येळू जाधव, धर्मारामा जाधव, अनंत महादेव जाधव, माळू भिवा जाधव, बाळा गोविंद जाधव यांसारख्या आमच्या कालवश वडीलधाऱ्यांना आमचा सविनय जय भीम. आपुलकीचं बीजारोपण मनामनात करून या संघटनेच्या रोपट्याच्या पालनपोषणाची जबाबदारी बदलत्या काळाच्या ओघात आणि वडीलधाऱ्यांकडून ज्यांच्यावर आली ती जबाबदारी आपण निर्विवादपणे पार पाडली. या संघटनेला उभारी देण्याचं काम ज्या पिढीने अगदी नेटाने पार पाडलं, संघटनेच्या नांदीचे सूर प्रत्येक मनामनात उतरवणाऱ्या या पिढीने याच सूरमालेतील काही मणी काळासोबत गमावले. यशवंत बाबी जाधव, गंगाराम रत्नू जाधव, रमाकांत देमा जाधव उर्फ मास्तर, जयराम देमा जाधव, कमलाकर देमा जाधव, सखाराम सोना जाधव, काशीराम सोना जाधव, शांताराम हरी जाधव, तुकाराम माळू जाधव, बाबू माळू जाधव, नामदेव रामा जाधव या कालकथित सहकाऱ्यांचं म्हणजेच वडीलधाऱ्यांचं पुण्यस्मरण करताना
येथे उपस्थित असलेल्या लोकांच्या मनात त्यांच्या नसण्याबद्दल हुरहुर, त्याचप्रमाणे सद्भावनाही निश्चितच जागृत होतील। या वडीलधाऱ्यांच्या सहकाऱ्यांच्या संघटित विचारधारेला आमचा सविनय जय भीम। यानंतर याच संघटनेची पिढी म्हणजेच साधारण नोकर वर्गाची पिढी, या पिढीने संघटनेचा आर्थिक वैचारिक पाया भक्कम करण्यासाठी आपापले योगदान दिले। त्याचबरोबर संघटनेच्या भविष्यातील काही महत्त्वाच्या ध्येय धोरणांबद्दल सुधारित मोर्चेबांधणीही सुरू केली। मागील पिढ्यांनी या संघटनेला ज्या महत् कष्टाने प्रयासाने इथवर आणलं आणि तिथून पुढली जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली। संघटना उत्तमरित्या जोपासत असतानाच पुन्हा आपल्या सहकाऱ्यांचा प्रवास आणि सोबत काळाच्या पडद्याआड झाली। काळाच्या पडद्याआड गेलेल्या कालकथित सुरेश तुकाराम जाधव, सदानंद रत्नू जाधव, शंकर हिराजी जाधव, अशोक हिराजी जाधव, श्रीपत रामजी जाधव, सीताराम धर्मा जाधव, चंद्रकांतरावजी जाधव, गणपत रामजी जाधव, सुदाम सखाराम जाधव, धर्माजी गुणाजी जाधव, विठ्ठल गंगाराम जाधव, रामदास गंगाराम जाधव, जनार्दन बाबी जाधव, देमा तानू जाधव यांसारख्या वडीलधाऱ्यांचं पुण्यस्मरण आणि या काळाच्या पडद्याआड असलेल्यांना आपणा सर्वांचा सविनय जय भीम। मागच्या नोकरदार वर्गाने संघटनेची घडी बसवत असतानाच संघटनेची जबाबदारी नकळतपणे सुशिक्षितांकडे आली। आजचा सुवर्णकाळ आपण अनुभवतो आहोत, याचं बीजारोपण याच दरम्यानच्या सुशिक्षित बांधवांकडून झालं। मुंबई ते स्थानिक सुशिक्षित तरुणांना संघटनेचं महत्त्व पटवून देऊन वडीलधाऱ्यांनी या तरुणांना एकत्र आणलं आणि संघटनेचा वारसा पुढे सुरू ठेवण्यास प्रोत्साहित केलं। शैक्षणिक सांस्कृतिक विकास याच काळात प्रवाही झाला। संघटनेचा वटवृक्ष जोमाने बहरूही लागला। परस्परांबद्दल आदर, सहकारी आणि वडीलधाऱ्यांच्या पिढीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भविष्यातील पिढीला सर्वांगीण प्रगती व विकास साधता यावा यासाठी मार्गदर्शन करत तिमिरातून तेजाकडे अशी वाटचाल करून अशिक्षितता समूळ नष्ट केली। या पिढीच्या सहकाऱ्यांना फार मोठी वैचारिक हानी पत्करावी लागली। याच पिढीतील 3 सुशिक्षित तरुण बांधव कालकथित गणपत धर्मा जाधव, वसंत काळू जाधव उर्फ गुरुजी आणि धर्मदास काशीराम जाधव यांना गमावलं। आपण सर्वच ज्ञात आहात की यांना गमावून आपलं संघटनेचं वैचारिक मार्गदर्शक नुकसान झालं। या आमच्या आदर्शांना आमचा सविनय जय भीम। याच संघटनेच्या विहारासाठी ज्यांनी जमीन दिली अशा कालकथित देवजी गंगा जाधव, देमा राजू जाधव यांसारख्या सर्व थोर मनाच्या गतकाळातील पिढ्यांना आमचा सविनय जय भीम। याच दरम्यान काही समकालीन तरुणांनी आपली साथ सोडली, ते म्हणजे बाळकृष्ण सखाराम जाधव, भास्कर यशवंत जाधव आणि रवींद्र सीताराम जाधव यांना सविनय जय भीम। बुद्धविहार नुसतं बांधून चालत नाही, तर त्या ठिकाणी संस्कार होणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं। 1978 साली हे बुद्धविहार बांधून झाल्यावर याच ठिकाणी रोज सायंकाळी लहान थोरांच्या साक्षीने पूजापाठ व्हायचे। कालकथित चंद्रकांतरावजी जाधव यांच्यासारख्या बौद्धाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी पूजापाठ मुखोद्गत केले होते। लहानग्या बाळगोपाळांनी ही परंपरा अगदी जीर्णोद्धाराची प्रक्रिया सुरू होईपर्यंत चालू ठेवली। या भारतीय बौद्ध महासभा गावशाखा धामणसेची कला संस्कृतीची वाटचाल म्हणजेच कालकथित वसंत काळू जाधव यांच्या विचारांनी आकार घेतलेले भीमसंदेश कलाझंकार मंडळ तेही याच बुद्धविहाराच्या साक्षीने बहरले। सांस्कृतिक आणि कलेचा ठेवा असलेल्या ह्या मंडळाने काही उमदे आणि हरहुन्नरी सभासद कलाकार गमावले, असे कालकथित अशोक हिराजी जाधव आणि बाळकृष्ण सखाराम जाधव यांची आठवण होणे हे देखील क्रमप्राप्तच आहे।
भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा धामणसे या संघटनेने जीर्णोद्धाराचं स्वप्न पाहिलं. पण मोठी समस्या होती ती आर्थिक निधी संकलनाची. पण शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या डॉक्टर बाबासाहेबांच्या आदर्श विचारांचा आदर्शच घेऊन या संघटनेने स्वबळावर संघटित होऊन जीर्णोद्धार पूर्ण करण्याचा निर्धार केला. मग इथल्याच लोकांनी संघटित होऊन विहाराच्या जीर्णोद्धारासाठी वाळू, खडी, चिरा, लाकूड, घुमटाचे काम, तळखोलीचे स्लॅब, तर कोणी सिमेंट, तर कोणी बुद्धमूर्तीचं दान स्वरूपात योगदान दिलं. पण याच जीर्णोद्धारात सगळ्यात महत्त्वाचं योगदान कोणाचं असेल तर ते होतं लोकांनी अहोरात्र जीवतोड मेहनत करून केलेल्या श्रमदानाचं. जीर्णोद्धार इथल्या लाल मातीत, हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत, दगडमातीत, इथल्या व्यक्तिरूपी झाडांच्या कणखर मनामनांच्या देठादेठात स्थिरावलेला, सुजलम सुफलम असं खळखळत्या सुरात वाहणाऱ्या सोमगंगेच्या प्रवाहावर ओढून घेतलेला पांढरा शुभ्र शिडकावा म्हणजे जीर्णोद्धार. वैचारिक बैठकीची सुवर्णमध्य सांगड घालत काळाच्या प्रवाहात वाहून गेलेल्या महान विभूतींच्या वर्तमान व भविष्यातील अखंड पिढ्यानपिढ्यांचे एक अर्करूप अस्तित्व म्हणजे जीर्णोद्धार. जीर्णोद्धार इथल्या प्रत्येक मनामनाचा योगदान आणि अर्थातच निस्वार्थीपणे केलेल्या अमूल्य श्रमदानाचा, वाडी वस्तीतील प्रत्येक श्वासाश्वासातील स्वप्नपूर्तीचं निशब्द वस्तुनिष्ठ गाणं म्हणजे जीर्णोद्धार. वैश्विक शांततेच्या मानवी तसेच एकूणच सजीव सृष्टीचे सत्य सांगणाऱ्या महामानव तथागतांची वस्तुनिष्ठ कथा म्हणजे जीर्णोद्धार. इथल्या मनामनाने अहंकाराची कात टाकून कोणत्याच हातांचे अस्तित्व नसलेल्या ह्या पंचक्रोशीतील दगडमाती सृष्टीच्या अस्तित्वाला पहिल्यांदाच प्राप्त झालेलं चिरंतन प्रतिरूप म्हणजे जीर्णोद्धार. लोभ, मत्सर, अहंपणा समूळ नष्ट करून वैचारिक विषमतेचा त्याग करून बहुजन हिताय बहुजन सुखाय आणि सर्व मंगल मांगल्ये या कल्याणकारी सुभाषितांची वास्तुनिष्ठ प्रतिष्ठापना म्हणजे जीर्णोद्धार. जुन्या नव्या पिढीच्या वैचारिक मतभेदाच्या प्रतिभेतील दोन बलदंड अदृश्य रेषा यांचं मंथनास्तित्व म्हणजे जीर्णोद्धार. बुद्धासारखं वैश्विक सत्य आणि त्याचं अस्तित्व ह्या मातीत निर्माण करणं आणि ते होणं, ते याची देही याची डोळा पाहणं म्हणजे जीर्णोद्धार. जीर्णोद्धार इथल्या प्राकृतिक जीवनमानाचा, शिक्षण, कला आणि पंचशील तत्वांच्या संस्कृतीचा, त्याचबरोबर जीर्णोद्धार इथल्या अमूल्य सांस्कृतिक ठेवीचे जतन करण्यासाठी कंबर कसून सिद्ध असलेल्या वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यानपिढ्यांचा. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि.